नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेवाड पवन। आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। याची कारणं आहेत। तुम्ही UPSCची इंडस्ट्री पहा किंवा MPSC नवीन पॅटर्न, या इंडस्ट्रीमध्ये ना तुम्हाला ह्या गोष्टी कोणीही सांगत नाही व आय होप की तुम्ही आता मुख्य परीक्षेची आन्सर रायटिंगला सुरुवात केलेली आहे। ओके, आता माझ्याकडे भरपूर मेसेजेस येत आहेत। त्यानंतर आज अगदीच पहा 2-3 विद्यार्थ्यांची मेसेज आली व ती मेसेज आल्यानंतर मला वाटलं की या विषयावर बोलणं आता अगदीच गरजेचं झालेलं आहे। व पहा आज तारीख काय आहे, तर 19/12 आहे, बरोबर। मग अगदीच पहा 1 महिन्यानंतर लगेच UPSCची ॲड येणार आहे। 22 जानेवारी रोजी आपली UPSCची ॲड येईल, नोटिफिकेशन येईल व नोटिफिकेशन अशाच पद्धतीची असेल, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। ओके, अशा पद्धतीची नोटिफिकेशन येईल 22 जानेवारी 2025 रोजी। मग 1 महिना आपल्याजवळ वेळ आहे, किंवा अगदीच थोडंसं जेवढ्या लवकर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील ना तेवढं खूप महत्त्वाचं आहे। कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये एक सत्य लपलेलं आहे जे की तुम्हाला कोणीही सांगणारच नाही आहे। मी ज्यावेळेस तयारी करत होतो, म्हणजे त्याच ज्या चुका झाल्यात ना तर तुमच्याकडून होऊ नये। व आपल्या कोचिंग इंडस्ट्रीची रियालिटी तुम्हाला अगदीच माहिती आहे। पहा, लास्ट इयरला UPSC ॲस्पिरंटची जी डेथ झाली त्याच्यानंतर तुम्ही रोष वगैरे पाहिलेलंच आहात। म्हणजे फक्त त्यांच्यासाठी तुम्ही प्रोडक्ट एकदा विकलात ना, तुमचं त्यांचं काहीच देणं घेणं वगैरे नसतं। ओके, व अगदीच पहा ते तुम्हाला प्रोडक्ट विकण्यासाठी कोणत्याही लेवलला वगैरे काहीही करू शकतील। ओके, व ते शाश्वत सत्य आहे जे की अगदीच मेन्स आन्सर रायटिंग करताना ह्या गोष्टी कोणीही तुम्हाला सांगत नाही। मी याची नक्की शाश्वती देतो। पहा, आत्ता अगदीच तुम्ही मोठे नामवंत क्लासेस आणा हुडकून, म्हणजे त्यामध्ये पण तुम्हाला ह्या कदाचित गोष्टी सांगितलेल्या असतील। ओके, 1-2 शिक्षक असतील जे तुम्हाला नक्की सांगतील, पण पहा अगदी कोणीही याबद्दल जास्त डीपली बोलत नाही। तर पहा, आपण काही FAQ घेऊन येऊयात व त्याच्यानुसार आपण लेक्चरला पुढे कंडक्ट करण्याचा प्रयत्न करूत। ओके, तर पहिली गोष्ट आहे किंवा पहिलं मेन इम्पॉर्टंट थिंग येते की सर आपल्या UPSCमध्ये मेन्स परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का नसते। ओके, हा प्रश्न आपण गुगलला विचारून पाहूयात। ओके, तर मी काय करेन, गुगल क्रोम ओपन करेन पहा, व तुमच्या समोरच मी काय करेन, UPSC मेन्स निगेटिव्ह मार्किंग हा इथं मी टाकलेला आहे। तर पहा, इथे नामवंत कोचिंग क्लासेस आहे वाजीराम अँड रवी यांनी काय म्हणत आहेत, नो निगेटिव्ह मार्किंग इन मेन्स अँड इंटरव्ह्यू। ओके, आय होप समजलेलं असेल। डन। आता यालाच आपण काय करूयात, इमेजेसवरती क्लिक करून पाहूयात। तर पहा, इथे पेनल्टी दिसत असेल काही विद्यार्थ्यांना, म्हणजे अगदीच मी याला झूम करेन, तर इथे पहा पेनल्टी मार्क 25 मार्क या विद्यार्थ्याचे काय केलेले आहेत, कमी केलेले आहेत। आय होप आता पॉईंट लक्षात आलेला असेल तुम्हाला। त्याच्यानंतर या विद्यार्थ्याचे पहा इथे किती 5 मार्क्स जे आहेत ना ते मायनस करण्यात आलेले आहेत। व पहा 5 मार्क्स म्हटल्यानंतर अगदीच रँक एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या विद्यार्थ्याला जर IPS मिळत असेल ना तर त्याला कदाचित 5 मार्कने IAS नक्की मिळालं असतं, बरोबर आहे। आता इथं पण तेच पहा, इथे 25 मार्क तब्बल त्या विद्यार्थ्याचे कमी झालेले आहेत। का, तर मेन्समध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। ओके, तर आता अगदीच तुम्ही पाहिलात गुगलवरती विचारल्यानंतर इथं काय देण्यात आलेलं होतं, नो निगेटिव्ह मार्किंग। ओके, मग आता सरळ आपण आता गुगलचं म्हणजे अगदीच तुम्हाला एकीकडे दिसत आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे व दुसरीकडे काय दिसत आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर मग UPSC काय म्हणतात त्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात। म्हणजे अगदीच कोचिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पडल्यानंतर पहा हे तुम्हाला काहीच गोष्टी सांगत नाहीत कोणी। आता अगदीच इथं काय म्हणत आहेत, फक्त प्रिलिमला निगेटिव्ह मार्किंग आहे। इथं यांचं जर तुम्ही पूर्ण स्टेटमेंट वाचलात तर तसं म्हणतं, परंतु खाली वाचल्यानंतर काय म्हणत आहे, मेन्स आणि इंटरव्ह्यूला निगेटिव्ह मार्किंग नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ओके, आता हेच तर मुद्दा आहे। त्यामुळेच मी पहा कोचिंग इंडस्ट्रीज किंवा जे नवीन शिक्षक आलेले आहेत ना त्यांच्या विरोधात मी जास्त पद्धतीने असत असतो, किंवा म्हणजे मला जर विद्यार्थ्यांनी कॉल केले ना तर मी सदैव सांगत असतो, जे कंबाईनचे शिक्षक वगैरे आहेत ना त्यांच्याकडे प्लीज तुम्ही कोचिंग वगैरे लावू नका। ओके, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन्स करू शकणार नाही आहेत। ओके, आता तुम्ही माझ्याकडे पण येऊ नका किंवा म्हणजे माझ्यावर पण तुम्ही ट्रस्ट ठेवू नका, पण मी आजच्या सकाळच्याच लेक्चरमध्ये तशा पद्धतीने ट्रस्ट ठेवू शकता असं मी तुम्हाला ते क्रेडिबिलिटी मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेली होती। आता पण परत तेच सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही कोणत्याही नामवंत कोचिंग क्लासेसमध्ये जा। आता अगदीच आपण वाजीराम अँड रवीचं पण उदाहरण दिलेलं आहे। ओके, सॉरी मी तसं नाव घेऊ नये एखाद्या कोचिंग संस्थेचं, पण कदाचित आपल्या म्हणजे अगदीच तुम्ही रुरल भागातून येतात त्या नात्याने पहा आपल्याला घेणं गरजेचं आहे, किंवा म्हणजे थोडंसं वास्तव UPSCमधलं दाखवणं पण गरजेचं आहे। त्या नात्याने थोडंसं मी टीकास्त्र करण्याचा आज प्रयत्न करतोय। ओके, व रियालिटी हीच आहे। जर तुम्ही पहा ह्या गोष्टींना गांभीर्याने जर घेतला नाहीत ना तर अगदीच 1-2 वर्ष तुमचे असेच अटेम्प्ट देण्यामध्ये जाणार आहेत, याची मी शाश्वती नक्की घेतो पहा। त्यामुळे प्लीज सिरियसली ह्या व्हिडिओला थोडंसं पहा। आता पहा इथे काय म्हणत आहे UPSC, मी पहा ही नोटिफिकेशन काही चेंज वगैरे केलेली नाही आहे बरं। ओके, गव्हर्नमेंट स्ट्राइप्स हे पहा, वुमन
एनकरेज करायचं आहे वुमनला वगैरे, हे UPSCचंच कंडक्शन आहे. ओके, तर पहा आता इथे आल्यानंतर इथे पहा जे हायलाइटेड पार्ट आहे ना तिथे पहा, इफ अ कॅन्डिडेट्स हँडरायटिंग इज नॉट इझिली लायबल अ डिडक्शन विल बी मेड ऑन धिस अकाउंट फ्रॉम द टोटल मार्क्स अदरवाईज अक्युरिंग टू द कॅन्डिडेट. आय होप समजलं असेल. UPSC काय म्हणत आहे, डिडक्शन विल बी मेड, डिडक्शन विल बी मेड. आता अगदी काही विद्यार्थी काय म्हणतात किंवा काही शिक्षक वगैरे आपल्याला काय म्हणतात की UPSCच्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला हँडरायटिंगचं वगैरे तिथं पाहिलं जात नाही. ओके, शाश्वत सत्य आहे. पहा अगदी मी पण या इंडस्ट्रीमधून गेलेला आहे, सॉरी, पण अगदीच खरं रियालिटी तर हीच आहे. पहा ओके, थोडंसं रियालिटी सांगण्याचा मी प्रयत्न करतो, आय होप तुम्ही समजून घेत असाल. तर पहा इथे हँडरायटिंग ओळखता येणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे पहा तुमची चांगली हँडरायटिंग असणं मस्ट आहे, नाहीतर तुमचे मार्क डिडक्ट होतात. ओके, आता अगदीच ही PDF तुम्ही गुगलवरून कुठेही डाउनलोड करा व पेज नंबर 28वरती तुम्हाला ही मिळून जाईल सर्व काही गोष्टी. तर डिडक्शन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग UPSC मेन्स परीक्षेला आहे म्हणजे आहे. मग आता मला सांगा, तुम्ही बाजीराव अँड रवीचं जे आपण स्टेटमेंट पाहिलं ते योग्य आहे का नाही ते आता तुम्हीच ठरवायचं आहे, मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय पहा, आता अगदीच काही विद्यार्थ्यांचे मी ॲन्सर चेक केलेले आहेत पहा, व अगदी तुम्ही पण मला ॲन्सर नक्कीच पाठवू शकता. त्या विद्यार्थ्यांना मी काय म्हटलेलं आहे, सल्ला काय दिला पहा, तुम्ही आत्ताच ॲन्सर रायटिंग Day 1 पासून वगैरे सुरू करू नकात. का असं म्हटलेलं असेल, एक तर तुमचं कॉन्फिडन्स लो होतं, व जरी तुम्ही तशा पद्धतीचं जरी तुम्ही तशा पद्धतीचा ॲन्सर लिहिलात ना तर UPSC तुमच्यासोबत काय खेळ करणार आहे ते पहा. मार्क्स विल बी नॉट अलॉटेड फॉर मिअर सुपरफिशियल नॉलेज. ओके, म्हणजे पहा तुम्ही वरून फक्त ठीक आहे भारताचे पंतप्रधान कोण आहेत, भारताचे पंतप्रधान अशा पद्धतीचे आहेत असं जर लिहिलात ना तर नाही, तुम्हाला मार्क मिळणार नाही. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आहेत हे जर लिहिलात ना तरच तुम्हाला तिथं मार्क देणार आहे. म्हणजे ॲक्युरसी तुम्हाला तिथं पाहिली जाणार आहे UPSCमध्ये. व जर तुम्ही ते केलं नाहीत, ॲक्युरसी जर त्यांना दिलं नाहीत, फक्त वरून ॲन्सर लिहिण्याचा प्रयत्न केला की मला भरपूर काही येतं, मी सगळं काही लिहू शकतो, म्हणजे अगदीच जसं आपण युनिव्हर्सिटीची एक्झामला करतो ना, जर तुम्ही तसं करण्याचा इथं जर प्रयत्न केलात तर नक्की फसता व डिडक्शन इथं नक्की होतं. ओके, आय होप आता परत तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल की मेन्स परीक्षेला मेन्स परीक्षेमध्ये डिडक्शन होतं का, तर बिलकुल यस. पहा मग ह्या गोष्टीकडे कोणी सांगत नाही. ओके, तुम्हाला जसं येतं ना, आता अगदीच युनिव्हर्सिटी किंवा म्हणजे ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये होतो ना त्यावेळेस आपल्याला शिक्षकांनी काय सांगितलं होतं की काही ना काही लिहा, पण तुमचं जे पान पांढरं आहे ना त्याला काळं करा, असं आपल्या शिक्षकांनी पूर्वी सांगितलेलं आहे. व पहा हे माझ्यासोबत पण झालेलं आहे, त्यामुळेच माझे वर्ष वगैरे तिथं वाया गेलेले आहेत किंवा अटेम्प्ट वाया गेलेली तसं तुम्ही म्हणू शकता. ओके, जे काही मी तिथं शिकलं ना मग त्यानंतरच मी इथं देण्याचा वगैरे प्रयत्न करतोय. ओके, नाहीतर पहा अगदीच मी पण IAS IPS नक्की असतं तिथं. तर त्याची कारणं काही आहेत. ओके, जे मी माझ्या फेल्युअरमधून शिकलं ना तेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. व अगदीच पहा मी खरंच गॅरंटी देतोय, मला तरी हे मला कोणी माझ्या शिक्षकांनी वगैरे सांगितलं नव्हतं, त्यामुळेच म्हणतोय की तुम्हाला पण विचारू शकता तुम्ही, म्हणजे कोचिंग इंडस्ट्रीमध्ये वगैरे तुम्ही पाहू शकता की शिक्षक तुम्हाला हे नॉलेज देत आहेत का. त्यानंतर पहा सुपरफिशियल नॉलेजला इथं मार्क मिळत नाहीत, त्यामुळे प्लीज ओरली देण्याचा वगैरे तिथं काहीही प्रयत्न करू नका किंवा UPSCच्या मेन्स एक्झामला तशा पद्धतीने फुल बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आता अगदीच याची आकडेवारी जर पाहिलात ना तुम्ही तर किती आहे आकडेवारी, आता अगदी माझं त्याच्यावरती थेसिस पण चालू आहे. तर पहा UPSCमध्ये प्रिलिमला पास किती होतात विद्यार्थी, 15,000 15,500 विद्यार्थी पास होतात प्रिलिम परीक्षा, व त्यामधून फक्त 2,500 विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केले जातात. किती, फक्त 2,500. मग ह्या विद्यार्थ्यांची चूक काय असेल, 15,000मधून जर 2,500मध्ये जर यायचं असेल तुम्हाला तर या गोष्टींवरती थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हणतो मी Day 1 पासून तुम्ही आन्सर रायटिंग करू नका, कंटेंट बिल्ड करा. ओके, व एक्झामिनरला फुल बनवण्याचा वगैरे तुम्ही प्लीज प्रयत्न करू नका. काही पण लिहून आपल्याला मार्क मिळतील वगैरे ते तसं दिमागातून काढून टाका. तुम्हाला डिडक्शन तिथं लागेल व तुम्ही जे काही मिळवलेलं आहे ना ते वापस जाल तुम्ही, व 33% पण तिथं मिळवणार नाहीत, व अगदी एखादा जर विषय तिथं राहिला ना तर अगदी फिरसे आणा. ओके, अशा पद्धतीने होतं इथं. त्यामुळे प्लीज हे 2 कंडिशन इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरं पहा, क्रेडिट विल बी गिवन फॉर ऑर्डरली इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन कंबाईन ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स इन ऑल सब्जेक्ट ऑफ एक्झामिनेशन. आता पहा हे जर आता हा जर पॉईंट म्हटलात ना तुम्ही, खरंच सांगतोय मी की अगदी जे कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आता हा तर म्हणजे खूपच एक हे झालेलं आहे की स्कॅम आहे हे, तर याबद्दल तर खूप मोठा स्कॅम आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहेत पहा, ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स.
ओके, UPSCचा जर तुम्ही पेपर पाहिला तर त्या UPSCच्या पेपरमध्ये तुम्हाला किती दिले जातात शब्द, 150 ते 200 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे असतात. 150 ते 250 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे असतात. 250 शब्द म्हटल्यानंतर 15 मार्क्स आहे आणि 150 शब्द जर म्हटला तर तुम्ही 10 मार्क्सचे, व याच्यापूर्वी 200 मार्क्सचं होतं ते की 12.5 मार्कासाठी पेपर यायचा पूर्वी. ओके, 2015चे जर वगैरे तुम्ही जर ॲनालिसिस केला तर तशा पद्धतीने पूर्वी होतं ते. आता ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स हा कोचिंग इंडस्ट्रीमधला स्कॅम शोधून काढण्यासाठी ना आपण एक ॲन्सर चेक करणार आहोत. तर प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला. मॉडेल ॲन्सर ज्याला म्हणतात ना ते आपण चेक करूयात. तर पहा, आता ही एक नामवंत कोचिंग संस्थेची ही वेबसाईट आहे. फक्त पहा, इथे 150 शब्दामध्ये हे उत्तर लिहायचं आहे. आता ह्यांनी यूज करू देणार नाहीत आपल्याला ह्यांचं कंटेंट, कारण लगेच हे पहा अशा पद्धतीने इथं नेम वगैरे विचारत आहेत, म्हणजे खूप मार्केटिंगचं स्कॅम आहे. त्यामुळे प्लीज कोचिंग इंडस्ट्रीपासून वाचलात तर खरंच तुमचं भलं आहे असंच म्हणेल मी आपल्या मराठी भाषेमध्ये. तर पहा, आता मला सांगा आपला प्रश्न किती शब्दात लिहायचा आहे. 10 मार्क म्हटल्यानंतर 150 शब्दामध्ये हा फक्त आपला प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं. उत्तर लिहायचं होतं फक्त 150 शब्दांमध्ये, बरोबर. मग मला सांगा यांनी किती, एवढं जर म्हटलात तुम्ही तर हे वर्ड्स किती झाले असतील. पहा ना, आता इकडं ही जी दुसरी बाजू आहे ना, इकडे तर आपल्याला हे वाचता येणार नाही आहे. तरी पण इथले जे शब्द आहेत तेवढे तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24, म्हणजे जर अशा पद्धतीने जर तुम्ही पाडलात तर 50 शब्द तर यांनी इथं खर्च नक्कीच केलेले असतील. 50पेक्षा जास्त असतील, कारण इकडलं आपल्याला साईड दिसत नाही आहे, बरोबर. मग जर तुम्ही अशा पद्धतीने केलं असाल आणि त्यानंतर पहा इथून बॉडी चालू झालेली आहे. 50 शब्द तुमचे कुठे गेलेले आहेत पहा. 50 शब्दांचं तुम्ही फक्त इंट्रोडक्शन केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलात, आता बॉडी, एकच मिनिट दा, त्यानंतर ही बॉडी पहा, डिफरन्स बिटवीन लॉ अँड रूल्स. ओके, आता याच्यामध्ये जर पाहिलात तर तुम्ही पहा ना, कन्क्लुजनला तर तुम्हाला हे होणारच नाही आहे, म्हणजे कन्क्लुजन तर तुम्ही करूच शकणार नव्हता, तरी देखील यांनी केलेलं आहे. व यालाच काय म्हणतात, त्यांनी मॉडेल ॲन्सर म्हणून आपल्यासमोर आणलं जातं. व विद्यार्थी आपले अगदीच पहा, मी खरंच हे करतो, आपले विद्यार्थी मॉडेल ॲन्सरच्या मागे वगैरे धावतात. मला त्यामुळेच थोडंसं वाईट वाटतं या गोष्टीचं, की खरंच खूप मोठा हा स्कॅम आहे. कारण पहा, जर तुम्ही हे जर शब्द जर पाहिलात ना तर UPSC यांना पण लगेच परीक्षेच्या बाहेर काढेल, किंवा यांच्यावरतीच डायरेक्टली काय म्हणजे निगेटिव्ह मार्किंग वगैरे यांना लागू शकते. कारण हे 150 शब्दांतलं ॲन्सर नाही आहे, 200 ते 250 शब्दांपर्यंत त्यांची मर्यादा गेलेली आहे. शक्य झालं ना तर प्लीज तुम्ही हे ॲन्सर स्वतःहून मोजा यांचे शब्द. ओके, UPSC म्हणजे पहा ना, UPSC मग कशाला दिले असेल बरं तिथं 150 शब्द ते 200 शब्द, मग गरज होती का त्यांना द्यायची 250 शब्द वगैरे. तर अगदीच पहा, ज्यावेळेस तुमच्याजवळ नॉलेज जास्त असतं ना त्यावेळेस तुम्हाला समराईज करता येत नाही आहे. व अगदीच पहा, आता UPSCला हेच का गरजेचं आहे याबद्दल थोडंसं उदाहरण घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन मी. तर पहा, तुम्ही एका मीटिंगमध्ये आहात. ओके, तुमच्यासमोर होम मिनिस्टर ऑफ इंडिया आहेत. होम मिनिस्टरसोबत तुमची मीटिंग आहे व तुम्ही IPS ऑफिसर असाल. मग पहा, इश्यू तुम्हाला आता अगदीच सध्याला बीडमध्ये घटना घडली, त्यानंतर परभणीमधील एक घटना घडलेली आहे. मग जर होम मिनिस्टरनी विचारलं तुम्हाला की परभणीमध्ये झालेलं काय हे लवकरात लवकर सांगा मला, अशा पद्धतीने रिपोर्ट सांगा म्हटलं, तर ते अगदीच अर्धा तास तुम्ही त्यांना सांगता का की नाही सर अशा पद्धतीने पहिल्यांदा हे झालं दुसऱ्यांदा हे झालं असं सांगू शकता का? नाही. तर त्यांना अगदी 5 मिनिटाच्या आत तुम्हाला हे समजावून सांगावं लागेल. ओके, व 5 मिनिटाच्या आत समजावून सांगून लगेच तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. मग त्यासाठीच UPSC आपल्याला ही टेस्ट करत आहे. ओके, तुम्हाला म्हणजे अगदी कॉन्स्टिट्युशनल पोस्टवरती बसवत आहेत. प्लीज या गोष्टीचं गांभीर्य घ्या तुम्ही. ओके, म्हणजे होम मिनिस्टरसाठी तो वेगळा आहे दर्जा, म्हणजे त्यांना निवडून यायचं असतं, पण तुम्हाला अगदीच सिस्टम चालवायची आहे या नात्याने आपल्याजवळ ही क्रायटेरिया आहेत. ओके, आय होप तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजत असतील. ओके, 150 ते 250 शब्द म्हटल्यानंतर तिथं मर्यादा पाळणं खूप गरजेचं आहे. व पहा, ज्यावेळेस तुमच्याजवळ कंटेंट डेव्हलप होतं ना त्यावेळेस खरी प्रॉब्लेम हीच येते की आपल्याला समराईज करता येत नाही. व अगदी इथं पण IPS झाल्यानंतर तुम्हाला जी रिपोर्ट आहे ना ती समराईज करून सांगणं गरजेचं असतं. मग हेच तर तिथं बेसिकली चॅलेंज आहे. मग यासाठीच UPSC आपल्याला टेस्ट करत आहे. ओके, मग यामुळेच त्यांनी काय म्हटले, जर तुम्ही ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स पाळली नाही तर तुम्हाला काय निगेटिव्ह मार्किंग तिथं लावण्यात येईल. ओके, त्याच्यानंतर आता अगदीच हे एक पाहिलं आपण. त्याच्यानंतर आणखीन एक ॲन्सर आहे पहा, काळजी करू नका, आपल्याजवळ भरपूर ॲन्सर वगैरे तशा पद्धतीने मिळत आहेत. ओके, आता इथं पण पहा 150 शब्द आणि 10 मार्कासाठी. आता पहा, यांनी इंट्रोडक्शन किती भारी केलेलं आहे. आता अगदीच मी तर म्हणजे संपूर्ण हात तिथं वगैरे नक्कीच टेकलेले आहेत, कारण नाही आहे
ओके, आता पहा ना तुम्ही, आता एखादा जर मराठीतला विद्यार्थी किंवा म्हणजे ज्याला माहिती नाही आहे कोचिंग इंडस्ट्रीमधला स्कॅम हा, तर तो नक्कीच फसतो ह्या गोष्टींमध्ये. आय होप संपूर्ण गोष्टी वगैरे तुम्हाला समजत असतील. तर पहा, हे इथं यांचं काय आहे, इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शनमध्ये यांनी एवढं टाकलेलं आहे, सॉरी म्हणजे ते इंट्रोडक्शन नव्हतं, इथून चालू झालेलं आहे. ओके, आय थिंक इथून आहे. हे पहा, इंट्रोडक्शन इथंपर्यंत आहे, थोडंसं कमी आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर ही त्यांची बॉडी आहे. त्याच्यानंतर पहा, हा अगदीच परत एकदा बॉडीच आहे त्यांची, आणि हे शेवटी कन्क्लुजन आहे. आता यांची पण शब्दांची जर मर्यादा आपण जर नक्कीच जर रीड केली तर पहा ना, 150 शब्दांमध्ये हे आन्सर वाटत आहे का तुम्हाला? मला तर नाही वाटत. ओके, मग अगदीच हा आपल्यासोबत होणारा एक बेसिकली स्कॅम आहे. जे तुम्ही मॉडेल आन्सर म्हणता ना, तर अशा पद्धतीने स्कॅम आहे. त्यामुळे प्लीज विश्वास ठेवा. 150 ते 250 म्हटल्यानंतर तेवढ्या शब्दांमध्येच लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मग अगदीच पहा, ह्या वेबसाईटवरती वगैरे तुम्ही जा, तसं काही नाही माझ्याबद्दल, म्हणजे तसं हे नाही आहे, त्यांच्या विरोधात मला वगैरे हे करायचं नाही, रोष वगैरे काही नाही आहे. पण प्लीज मिसगाईड तरी करू नका विद्यार्थ्यांना, माझं एवढंच म्हणणं असेल. त्यामुळेच मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये वगैरे ऑलरेडी म्हटलेलं आहे, किंवा जर मला विद्यार्थ्यांनी कॉल केला ना, मी अगदीच सांगतो की प्लीज जे शिक्षक कंबाईनची परीक्षेची वगैरे तयारी करून घेतात ना, त्यांच्याकडे प्लीज क्लास वगैरे लावू नका. कारण अगदी जे हार्ड मनी आहे ना आपल्या वडिलांनी वगैरे हे केलेलं, ते त्याचं काहीच तिथं तीज वगैरे होणार नाही, कारण त्यांना ह्या रूल्सच माहिती नाही आहेत. ओके, म्हणजे अगदी आपण पाहिलेले उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहेत. तुम्ही अगदी मला पण तशा पद्धतीने म्हणू शकता, पण रियालिटी तर हीच आहे पहा. ओके, त्याच्यानंतर अगदीच हे पण पॉईंट क्लिअर झाला असेल आय होप. त्यानंतर पहा, ऑर्डरली आणि इफेक्टिव्ह पण लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे पहा, पहिल्यांदा महात्मा गांधींजींचा जन्मच लिहायचा आहे. डायरेक्टली तुम्ही त्यांना काय म्हणू शकता, त्यांनी 1921ची सत्याग्रह वगैरे केला असं तुम्हाला डायरेक्टली लिहायचं नाही आहे. म्हणजे महात्मा गांधी यांची जीवनी लिहा असा जर प्रश्न आला ना, तर महात्मा गांधीजींचा पहिल्यांदा जन्म लिहावा लागेल, मग त्याच्यानंतरच 1921कडे यावं लागेल. डायरेक्टली आपला तिथूनच 1921 पासून पहिल्यांदा 1921चा पॉईंट लिहिल्यानंतर लगे 1869ला महात्मा गांधी यांचा जन्म झाला 2 ऑक्टोबर असं लिहिता येणार नाही. ओके, हे झालं ऑर्डरली लिहायचं आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधीजींचा जन्म झाला. मग त्याच्यानंतर ते साऊथ आफ्रिकेला वगैरे गेले, मग तिथं पण त्यांनी आंदोलनं केली. मग त्यांनी 1915 भारतात आले, प्रवासी भारतीय दिवस तिथून साजरा झाला. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला क्रोनॉलॉजी पद्धतीने जायचं आहे. मान्यवर आप क्रोनॉलॉजी समजिये. ओके, अमित शहा यांचं डायलॉग. आय होप पॉईंट क्लिअर असेल. डन. ऑर्डरली आणि इफेक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला ही सर्व गोष्टी लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे चला, इन द क्वेश्चन पेपर्स व्हेअर एव्हर रिक्वायर्ड SI युनिट विल बी युज्ड. ओके, पहा, जिथं गरज पडेल ना, तुम्ही आन्सर रायटिंग करत असताना ना, तिथं SI युनिटचाच तिथं बेसिकली वापर करा. ओके, SI युनिटचाच तिथं बेसिकली वापर करा. सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर. ओके, अशा पद्धतीने जी SI युनिट आहेत ना, तिथं त्याचाच वापर करणं गरजेचं आहे. तिथं तुम्ही लिहाल माईल्स वगैरे तर ते चुकीचं ठरेल. व UPSC जर तशा पद्धतीने तुम्ही माईल लिहिलात तर अगदीच त्याच्यावरती निगेटिव्ह मार्किंग करणार आहे. ओके, व हे पहा, मी स्वतः मला काही स्वप्न वगैरे पडलेलं नाहीत, व मी म्हणजे स्वप्न पडल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय असं नाही आहे. UPSCने ऑलरेडी दिलेलं आहे. व पहा ना, UPSCने मग असं का दिलं असतं? ओके, एवढं मोठं त्याला पेज वगैरे छापण्याची आवश्यकता होती का? 156 पानाची ही नोटिफिकेशन आहे. व अगदीच पहा, विद्यार्थी याला जास्त पद्धतीने रीड करत नाहीत, किंवा इव्हन शिक्षक पण याला रीड करत नाहीत. व मला यामुळेच सांगण्याचं वगैरे थोडंसं गरज पडली, मला सांगावंसं वाटलं, यामुळेच मी हा व्हिडिओ करतोय. ओके, आता अगदी मला ह्या गोष्टी माहिती होत्या, कारण मी फेल्युअरमधून गेल्यानंतर मला समजलं की बाबा असं माझ्या चुका झालेल्या आहेत म्हणून. ओके, पण माझ्या समोरचे जे विद्यार्थी वगैरे येणार आहेत त्यांचा पाथ कशा पद्धतीने सुकर होईल यासाठीच मी सध्याला प्रयत्न करतो आहे. त्यामुळे प्लीज शक्य झालं ना तर जेन्युइन शिक्षकाकडेच तुम्ही क्लास लावा. आणि आता पहा, तुम्ही रुरल भागाकडून आहात. आता अगदीच पहा, आपला जो बेस आहे किंवा आपले जे विद्यार्थी पाहतात ना, ते अगदी कमी विद्यार्थी आहेत आपल्याकडे. व अगदीच तुमचं पण अभिनंदन. पहा, तुम्ही मला सपोर्ट केला, 10,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले, त्यामुळे अगदीच थँक्यू. पण अगदीच पहा, आपले जे विद्यार्थी आहेत ना, ते अगदीच रुरल भागातून येतात व त्यांना या गोष्टींचं माहिती नाही आहे. किंवा जर तुम्ही कंबाईनच्या शिक्षकांकडे वगैरे जर क्लास लावलात ना, तर आपलं अगदीच तिथं कल्याण आहे असं तुम्ही नक्की समजू शकता. कारण खरंच आहे, UPSCमध्ये हे खूप मोठा स्कॅम आहे. UPSC सुद्धा किंवा MPSC सुद्धा, यामध्ये कोचिंग इंडस्ट्रीचा हा मोठा स्कॅम आहे. त्याच्यानंतर पुढे चला, कॅन्डिडेट शुड यूज इंटरनॅशनल फॉर्म ऑफ इंडियन न्यूमेरल्स 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनेच लिहायचं आहे तुम्हाला. पहा, जरी तुम्ही आन्सर मराठीमधून लिहित असाल ना, तर तुम्हाला हीच आकडेवारी तुम्हाला तिथं लिहावी लागेल. ओके, पहा, रोमन आकडे लिहितात. काही विद्यार्थ्यांचे जर तुम्ही आन्सर पाहिले ना, तर हे अशा पद्धतीने लिहितात. काही विद्यार्थी A लिहितात, B लिहितात, अशा पद्धतीने लिहितात. किंवा काही विद्यार्थी असं लिहितात.
तर याला मार्क UPSC देणार नाही. UPSC कशाला मार्क देणार आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही न्यूमेरिकल टाकलात ना तर यालाच त्यांनी UPSC मार्क देईल. ओके, त्यामुळे प्लीज रिस्क घेऊ नका. UPSC मेन्स परीक्षा किंवा MPSC, आता MPSC पण याच लेवलवरची हे करेल पहा. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल ना MPSCची त्यावेळेस त्यांनी पण हेच करणार आहेत. व शिक्षकांना जास्त करून माहिती नसेल व शिक्षक म्हणतील की आपल्याकडे निगेटिव्ह मार्किंग वगैरे मेन्स परीक्षेला नसते, तुम्ही अगदी जसं लिहायचं आहे तसं लिहा. पण तसं नसतं. UPSCला आणि MPSCला निगेटिव्ह मार्किंग नक्की आहे. ओके, प्रिलिमला आपला डायरेक्टली तिथं काढले जातात मार्क, पण 1/3 आहे व MPSCमध्ये ती 1/4 आहे. ती चांगली न्यूज आहे MPSCसाठी. पण UPSCला 1/3 आहे आणि मेन्स परीक्षेमध्ये पण निगेटिव्ह मार्किंग आहे. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पहा 1 2 3 4 5 6 अशाच पद्धतीने तुम्हाला काय लिहायचं आहे, नंबरिंग्स तिथं करायची आहे. ओके, त्याच्यानंतर पहा कॅल्क्युलेटरचा यूज पण आहे. ज्या म्हणजे जे लॉगरिदम वगैरे यूज करतात, जसं की ऑप्शनल पेपर फिजिक्सचा जर असेल ना तर तिथं लॉगरिदम लागेलच पहा. ओके, मग त्यांच्यासाठी कॅल्क्युलेटर स्वतःहून तिथं घेऊन जाणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहा UPSC तिथं कॅल्क्युलेटर वगैरे देणार नाही. हा त्याबाबतचा प्रश्न होता. मग ते आपल्यासाठी थोडंसं गरजेचं नाही. जे फिजिक्सवाले वगैरे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गरजेचं, पण हे जे दुसऱ्या वर्षा गोष्टी होत्या ना त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मोठा आपल्या इंडस्ट्रीमध्ये स्कॅम आहे. तो म्हणजे पहा, आता अगदीच तुम्हाला या कोचिंग संस्थेचं नाव तर माहितीच असेल, विजन IAS आहे. सॉरी, थोडंसं त्यांचा आपण यूज करत आहोत. पण पहा, आता यांनी मॉडेल आन्सर दिलेलं आहे GS1चं. आता आदित्य श्रीवास्तव सरांचा हा पेपर आहे, जे की पहा IPS आहेत ते आता IAS बनलेले आहेत. ऑल इंडिया रँक 1 आहे त्यांचा हा पेपर आहे. मग त्यांचा पेपर आल्यानंतर अगदीच पहा तुम्ही वेबसाईटवरती कोणत्या पण तुम्हाला हे टॉपर्स आन्सर साईट म्हणून नक्की मिळतात. मग पहा या आन्सर शीटला जर तुम्ही पाहिलात ना तर यामध्ये चुकीचं काय वाटतं पहा, तर आपले विद्यार्थी काय करतात, तर याला तुम्ही रेफरन्स म्हणून यूज करता. पण खरंच हे रेफरन्स म्हणून यूज करण्यासाठी वगैरे आहेत का, कारण पहा या ॲन्सरला चेक तर इथं बेसिकली करण्यात आलेलं नाही आहे. बरोबर, मग ह्या नात्याने तुम्ही ॲन्सरला ह्या मार्क किती पडले हे तुम्हाला समजत आहे का, तर हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आणखीन जर पुढे गेला तर अल्ट्रा प्रो मॅक्स स्कॅम कशा पद्धतीने आहे पहा. हे ज्यावेळेस रँकर विद्यार्थी येतात ना त्यावेळेस तुमच्याकडून काय केलं जातं, हे ॲन्सर वगैरे लिहून घेतले जातात. त्यावेळेसचे हे घटनाक्रम आहेत. त्या विद्यार्थ्याकडून न लिहून घेता डायरेक्टली तेथील शिक्षक वगैरे अशा पद्धतीने ॲन्सर लिहून टाकतात. ओके, त्यामुळे प्लीज अशा हे जे आहेत ॲन्सर्स वगैरे, आता यामध्ये पण शब्दांची मर्यादा वगैरे पाहिली नसेल किंवा जे यूज आहे, आता अगदीच हँड रायटिंगचा वगैरे इशू, ते इथं निगेटिव्ह मार्किंग वगैरे कोणी इथं करत नसतं. ओके, सुपरफिशियल नॉलेजला वगैरे इथं मार्क नसतात. जे की UPSCची सांगते ना ती इथं एकाही गोष्टीचं पालन नक्कीच केलेलं नसेल. ओके, त्यामुळे पहा अगदी शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता, तसं काही नाही आहे. माझा यांच्याबद्दल प्रॉब्लेम काहीच नाही आहे. पहा इंडस्ट्री चालायचं आहे, चालू द्या. पण तुम्ही जर अगदीच या गोष्टींमुळे तुमचं कॉन्फिडन्स वगैरे जर लो होत असेल की सर मला तर काहीच येत नाही आहे किंवा माझे तर मार्क्स त्यांच्या पद्धतीने येतच नाहीत, तर प्लीज हे पाहणं बंद करा. ओके, यूट्यूब असू द्यात किंवा अगदी हे जे ॲन्सरचे ही वेबसाईटवरती तुम्ही पाहता ना ॲन्सर, हे काहीच कामाचे नाही आहेत तुमच्या. ओके, जर कुठं जर तुम्ही हे झालेलं असाल थोडंसं जर समस्या वगैरे येत असेल ना तर प्लीज तुमच्या शिक्षकांना वगैरे बोला. पण जेन्युइन शिक्षक असणं गरजेचं आहे, ही एक मी तुम्हाला मुद्दा बोलतो आहे. त्यानंतर अगदी तुम्ही माझ्याशी पण कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. हां, तुम्हाला थोड्या देर बाद रिप्लाय वगैरे येत जाईल, पण नक्की मी तशा पद्धतीने हेल्प करण्यासाठी तयारच आहे. कारण पहा आपली कम्युनिटी सध्याला छोटीशीच आहे व छोट्या पद्धतीने आपण मदत करायला नक्की तयार आहोत. कारण मला माहिती आहे 2025ची जर एक्झाम आहे ना पहा आपली राज्यसेवेची, त्यामध्ये शिक्षक तशा पद्धतीने हेल्प करायला तयार नाही आहेत व अगदीच शिक्षकांनाच बेसिकली जास्त करून माहिती नाही आहे. व अगदीच पहा तुम्ही आता जे मी पॉईंट सांगितलेत ना किंवा हे जे पाहिलं आपण, हे पहा UPSCचंच आहे. सर्व काही जे आहे ना UPSCचंच मटेरियल आहे, त्याबद्दलच आपण बोललेलं आहे. आता तुम्ही नक्कीच तुमच्या शिक्षकांना वगैरे विचारू शकता किंवा तुम्हाला याच्यापूर्वी माहिती होतं का हे नक्कीच तुम्ही स्वतःला एकदा विचारून पहा. जर यस असेल उत्तर तर खरंच तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात व ते शिक्षक अगदीच महान आहेत. जर याचं उत्तर नसेल तर अगदीच पहा तुम्ही थोडंसं स्कॅममध्ये फसलेले आहात असं तुम्ही नक्की म्हटलं तरी चालेल. ओके, व हे ॲन्सर कॉपी मी आणण्याचं उद्देश काय होता, तर पहा हे ॲन्सर वगैरे चेक करण्यात आलेले नाही आहेत व अगदी आपल्याला याच्या मागली मार्केटिंग काहीच माहिती नाही आहे. ओके, त्यामुळेच पहा लास्ट इयरला जे UPSC कोचिंग इंडस्ट्री आहेत ना त्यांच्यावरती जे कॉम्पिटिशन कमिशन आयोग जे आहेत आणि ॲडव्हर्टायझिंग आहेत ना, जे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे जे आयोग आहेत ना त्यांनी यांच्यावरती हे लावलेले आहेत पहा, फाईन्स लावलेले आहेत. कारण एका कोचिंग संस्थेने काय केलं होतं पहा, आमचे 200 विद्यार्थी UPSC पास झालेले आहेत असं त्यांनी
स्वतःचं गाजावाजा वगैरे केला होता. त्यामुळे त्यांच्यावरती तर म्हणजे खूप मोठा तिथं त्यांच्यावरती खूप मोठं दंड वगैरे तिथं लावण्यात आलेलं होतं. ओके, त्यावेळेस आपण पूर्वी द हिंदूचं न्यूज वगैरे अनालिसिस करायचं ना, त्यावेळेस मी ही स्कॅम सांगितलेलं होतं ऑलरेडी. ओके, त्यामुळे प्लीज अशा स्कॅमपासून वगैरे थोडंसं वाचा, एवढंच माझं म्हणणं असेल. तुमचा आता अगदीच आपण 27 मिनिट घेतलेले आहेत, पण हे खूप महत्त्वाचे पॉईंटवरती आपलं बोलणं झालेलं आहे. आय होप तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन नक्की कराल व शक्य झालं ना तर या पॉईंटला आधारितच तुम्ही मेन्स आन्सर रायटिंग वगैरे करा व कंटेंट बिल्डिंगवरती थोडंसं फोकस करा व जर कुठे समस्या येत असेल तर प्लीज रीच आउट टू मी. ओके, किंवा जे कोणते शिक्षक तुम्ही आहेत तुमच्याजवळ अवेलेबल त्यांच्यासोबत नक्की चर्चा वगैरे करू शकता. व त्यानंतर पहा, मी याच्यापूर्वी असं म्हणत नाही की कधी शेअर करावं आपलं ह्याला, सबस्क्राईब करा तर ते दूरच राहिलं, परंतु शेअर करा असं मी म्हणत नाही. पण प्लीज जे जेन्युइन विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत आहेत व त्यांना या गोष्टी माहिती नाहीत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ पोहोचवा असंच मी म्हणेल. शेअर करा नक्कीच. ओके, धन्यवाद.